या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। 30 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कोल्हापूर विशेष न्यायालयाकडून एकाला जामीन मंजूर झाला आहे। निहाल इक्बाल शेख राहणार शिरपूर धुळे यांनी राजाराम पोलीस स्टेशन कोल्हापूर हद्दीमध्ये गांजा विक्री केल्याप्रकरणी निहाल शेख व चरण शिंदे यांना राजारामपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर या ठिकाणी 10 ऑक्टोबर 2024 रोजी अटक करण्यात आली होती। या प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामध्ये विशेष न्यायाधीश कोल्हापूर दीपक कश्यप साहेब यांनी आरोपी जामीन मंजूर केला आहे। यात निहाल शेख यांच्या वतीने ॲडव्होकेट आसिम बांगी व ॲडव्होकेट ऋषिकेश मेट्रे यांनी काम पाहिले। फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप सखाराम पाटील, गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राजारामपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर या हद्दीमध्ये 2 इसम गांजा या अंमली पदार्थाची अवैध विक्री करण्याकरिता येणार आहे। पोलिसांनी सापळा रचून आरोपी निहाल इक्बाल शेख व चरण लालासाहेब शिंदे या दोघांकडून 29 किलो 788 ग्राम गांजा हस्तगत करून अटक केली होती व त्या दोघांवर अंमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक पदार्थ कायदा 1985 चा कलम 8 20 क व 29 अन्वय दिनांक 10/10/2024 रोजी फिर्याद दाखल केली होती। आरोपी निहाल शेख व चरण शिंदे यांना अटक केल्यानंतर मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोल्हापूर यांच्या समोर हजर केले असता मेहरबान न्यायाधीशांनी सुरुवातीला आरोपी यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती। तदनंतर आरोपी यांना न्यायालयीन कस्टडीमध्ये ठेवण्यात आले होते। आरोपी निहाल इक्बाल शेख यांच्या वतीने मी मेहरबान विशेष न्यायालय कोल्हापूर यांच्या समोर जामिनासाठी अर्ज ठेवला होता। आरोपीच्या जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस आरोपी निहाल इक्बाल शेख यांच्याकडून जे गांजा जप्त केलेला होता, सदरचं गांजा हे गांजा असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही व रासायनिक विश्लेषक यांचा रिपोर्टही अद्याप प्राप्त झालेला नाही असा युक्तिवाद केला होता। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान विशेष न्यायाधीश श्री कश्यप साहेब यांनी आरोपी निहाल इक्बाल शेख यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता। यात आरोपी यांच्या वतीने मी ॲडव्होकेट आसिम बांगी व माझे सहकारी ॲडव्होकेट ऋषिकेश मेट्रे यांनी काम पाहिले।